क्षुल्लक कारणावरून एकाची घृणक हत्या, एक गंभीर जखमी। देवळी पोलिसांनी केली आरोपींना अटक। देवळीपासून 12 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अंदोरी या गावामध्ये क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या करण्यात आली। प्राप्त माहितीवरून अंदोरी या गावामध्ये मृतक महेंद्र मोहन मडावी वय 35 वर्ष राहणार अंदोरी हा कुणाल नारायण नाने राहणार अंदोरी आपल्या मित्रासोबत गावातील एका खानावळामध्ये जेवण करण्याकरिता गेला असता तेथेच आरोपी सौरभ शंकर नाने राहणार आंजी अंदोरी आपल्या अल्पवयीन मित्रासोबत जेवणाकरिता आला होता। आरोपी व मृतक यांच्यामध्ये ओळख असल्यामुळे ते आपसात बोलत होते। बोलण्यातच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। नंतर आरोपी सौरभ शंकर नाने याने आपल्या वादामध्ये आपल्या अल्पवयीन मित्रासोबत मृतक महेंद्र मोहन मडावी यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले। मृतकासोबत असलेल्या त्यांच्या मित्राने भांडण सोडवण्यासाठी मध्यात गेल्याने आरोपीने त्यांच्यावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले। त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। 3 दिवसापूर्वी देवळी पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली होती। 3 दिवसापूर्वी जखमी वर्धा येथील शासकीय सामान्य रुग्णालयात तात्काळ भरती करण्यात आले होते, परंतु 3 दिवसानंतर चाकू हल्ल्यात जखमी महेंद्र मोहन मडावी राहणार अंदोरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यांचा मित्र सध्या मृत्यूशी झुंज देत आहे। सुदैवाने त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे। देवळी पोलिसांनी आरोपींना अटक करून विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वर्धा यांनी देवळी पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली। पुढील तपास देवळीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार महेश चव्हाण यांच्या नेतृत्वात देवळी पोलीस स्टेशन कर्तृत्वान पोलीस करीत आहे। मुख्य संपादक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज वर्धा।